एका चिंतिता विठले एका चिंतिता विठले तुका
विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका परमात्म्याला नमस्कार करून दुसरा नमस्कार संत महात्म्यांना करून तिसरा नमस्कार ऐकणाऱ्या श्रुतीगणांना करून कार्यारंभी प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह मोजे शिरोळ दुसऱ्या दिवसाची सेवेसाठी घेतलेला अभंग मी तेलुगुतला महाराज आहे मराठी मला बोलायला जवळ येते मी जन्मलो कर्नाटकात पण सगळं सहवास तेलुगुतला असल्यामुळं उगा मी प्रेमाच्या आणि मी काय नेने भाऊ श्रुत मी कोणता ज्ञानी नाही काय नाही फक्त एकाच्या पाया पडून त्याच्याकडनं रामकृष्ण म्हणून घेणारा माणूस आहे चिंतन करत असताना सगळ्यांना माहीत आहे आपली अवस्था पण चिंतन करत असताना धावपळीतलं कीर्तन आहे आज माझं आता लगेच पुन्हा हुल्ल्याळ आहे कारण गेलेले शब्द आहे त्या शब्दाला सांभाळणं अवघड आहे पण येता मग ते सगळ्याच्या तुमच्या आशीर्वादाने जी काही वेळ मिळेल त्या वेळेत या अभंगाचं थोड्यास आपण चिंतन करू अभंगाची अशी सुरुवात आहे काय नोहे केले कशानं आता संसारात सुद्धा काय त्यानं केलं हो म्हणते का नाही माणूस ज्यानं केले ते का वर्णन करता येत नाही असं तर खूप बऱ्याचं बोल नाही या अभंगात काय म्हणतात काय नोहे केले अरे त्या भगवन नामाची एवढी महती आहे त्या नामानं काय झालेलं आणि काय करणार नाही हे अनुभवाने तुकोबारे सांगतात आम्हा तुम्हाला आणि सांगण्यासाठीच आले ते महात्मे आम्ही ऐकण्यासाठी आलो आणि त्यांनीच महात्मे सांगण्यासाठी आलेत आता सगळ्यांना सांगितल्यावर कोण ऐकाव सगळ्यांना सांगितल्यावर ऐकाव कोण म्हणून चिंतन करत असताना म्हणून सांगतो तुम्हाची भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी वावसे दुरी भवाची पुरी वावसे बापू या बहुदुःख या संसारातून दुःख वजाहून सुख होण्याचं साधन महात्मे या जीवाला सांगण्यासाठी आलेले महात्मे अनमोल मिळालेला मानवी जन्म या जन्माचं जन्मगोड कसा होते याचीच विचारणा करणारे संत महाराज आणि या जीवाच्या उद्धारासाठी या कलियुगाचं साधन कारण 4 युग आहेत कृता त्रेता द्वापार आणि कली कृतायुगाचा या मानवी जन्माला उदंड विश्व महाराज या देहातून प्राण कवा जात होता कातडी वाळावं नरा वाळावं हाडाचा साठा एक हाड गळायला लागल्याच्या नंतर तो प्राण जातो इतका आयुष्य त्या कृतायुगातला आहे महाराज ग्रंथाच्या आधारे चिंतनेवर काही आणि आयुष्य उदंड आहे महाराज एवढं आयुष्य आणि उदंड फूड म्हणजे जेवण सुद्धा हो एका टायमाला 1 पायली अन्न खात होता म्हणून कृतायुगामध्ये एक माणूस आता किती लागतो ते मला काही त्याचा काय अंदाज कळत नाही पण बघू चिंतन करत असताना उदंड आयुष्य उदंड फुड्डू ते अन्न त्रेतायुगाचं आयुष्य सांगत असताना आणि प्रत्येक युगात अधिष्ठान स्वरूप तो भगवान परमात्मा आहे महाराज कृतयुगाचा अधिष्ठान स्वरूप म्हणजे श्रीमन्नारायण त्रेतायुगाचा अधिष्ठान स्वरूप श्रीरामचंद्र प्रभू आणि द्वापार युगाचा अधिष्ठान स्वरूप भगवान कृष्ण आणि कलियुगाचा अधिष्ठान स्वरूप भगवान विठ्ठल आहे महाराज
गाव म्हटल्यासारखं पाटील राहते का नाही? माझं बोलणं कळते ना तुम्हाला सगळ्याला? तेलुगूत तर आणि मराठीत चांगलं आहे. जरा लक्ष इकडे द्या. चिंतन करत असताना महात्मे सांगतात की केवळ आपण तो महाराज कृतायुगाचं उदंड आयुष्य, उदंड आपण तो अन्न, त्रेतायुगाचं आयुष्य कमी झालं, अन्नही कमी झालं, द्वापार युगातलं या मानवी जन्माला एक अल्प आयुष्य, हल्ली या कलियुगाचं आयुष्य किती महाराज. सृष्टीचा उपक्रम ब्रह्मदेव करत असताना, कारण सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव आहे. केवळ आपण तो प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक वनस्पतीला आयुष्य मर्यादा रेखलेली आहे महाराज. मानवी जन्माला 40 वर्षाचं आयुष्य गणलेलं आहे या कलियुगात. म्हणून 40 वर्ष झाल्याच्या नंतर वानप्रस्थ येते महाराज. बरोबर आहे काय? वानप्रस्थ 40 वर्ष झालं की संसाराकडे बघायची गरज नाही, पण आपण श्वास जाजी पण पोराला किल्लीचा हात देत नाही, याची काय गरज? अवघड आहे बापू. म्हणून शास्त्र न्याय, वेदाचा न्याय काय आहे आपण पाहायचे महाराज. त्यावेळेस ही जीव त्या ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला हट्ट धरतो, या 40 वर्षात आम्ही काय करायचे. मग त्यांनी सगळं आपण तो विचार केला. तर हट्टी अशा गुरुजीवाची अवस्था पाहिलेला ब्रह्मदेव त्यावेळेस त्याला प्रत्येक प्राण्यातलं घेतलं बरं का. माकडातले विष घेतले, गाढवातले विष घेतले, कुत्र्यातले विष घेतले, हे सगळ्याला माहीत आहे, मी काही जास्त सांगत बसत नाही. आणि म्हणून ज्याचे ज्याचे स्वभाव आहे त्या त्या स्वभावाचं प्रकरण या शरीरात घडत राहते. झालं बस. करते का नाही? हा, चिंता नाही बापू. बघा, गाढवावर किती वज घाला, पाय वडत का महिना वज घेऊन जाते का नाही? आता किती संसाराचं वज मी वाहिलंय, कसं तरी संसाराला ओढून घेऊन चालव का नाही? हे गाढवाच्या स्वभावाचे लक्षण आपल्याकडे आहेत महाराज. चिंता नाही बापू. तुम्हाला वाईट वाटेल, एक चिंतन म्हणून सांगत असताना स्वभाव आहे मला. माणसाचा स्वभाव कसा आहे? माकडाचा स्वभाव असतो, कारण त्याचे अंश गुण आहेत, त्या अंशाचे स्वभाव गुण आपल्या या शरीरात आहेत महाराज. बघा, उगं कुठे बसत नाही, कीर्तनात सुद्धा उगं बसत नाही माणूस. बरोबर आहे का दादा? कीर्तनात तर उगं बसते का म्हणाल? कोणी चुकलं समजा, प्रमाण चुकलं समजा, करते का नाही? हे स्वभावाचे लक्षण आहेत रे बापू. बघा तुम्ही, कुस्ती खेळणारे दोन पैलवान आपला पण फडामध्ये कुस्ती खेळतात. खेळत असताना त्यांनी खेळणारे कुस्ती खेळल्यात, हे बसणाऱ्याला बघून काय म्हणते, असं 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 करते का नाही? अरे पाल असं असं करते का नाही? हे स्वभावाचे लक्षण आहेत महाराज. म्हणून जन्मलेलं स्वभाव हे आपण तो मरेपर्यंत स्वभावाला बदल होण्याचे साधन आहेत महाराज. बघू, वेळ मिळाला कवा आणि मला बोलील तर मी सांगतो स्वभाव कसा बदल पडते. कारण वेळ नसल्यामुळं चिंतन करत असताना महात्मे सांगतात की ही जी काही अवस्था आहे अल्पायुष्यामध्ये, हे म्हणजे तिघांकडनं 20-20 घेतले, हे 40 आणि हे 60, किती झाले हो? 100 झाले. 100ची गणना करत असताना महाराजांचं प्रमाण आहे अल्पायुष्य मानव
मानव देह शतगणिले अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहिगा. 100 आयुष्य तो या शरीराला मिळालं. मिळालेल्या 100 आयुष्यामध्ये झोपेमध्ये अर्धे गेले. किती राहिले? किती राहिले? 50. मग आलं का नाही मागलच्या? महाराज चिंतन करत असताना 50मध्ये बाळपण गेले नीनता तारुण्य विषय व्यथा वर्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागोता जन्मधरी. महाराज म्हणतात बाळपण गेले. 12 वर्षे खेळामध्ये गेले. हारा नाही शिवा नाही. 50ले 12 गेले. आता मागून विचार करून सांगा. बाळपण गेले नीनता तारुण्य विषय व्यथा. लहानपण खेळामध्ये गेलं, तारुण्य संसार सुधारण्यामध्ये गेलं आणि म्हातारपण आलं तेव्हा काय हारा म्हणा येणार ना शिवा म्हणा येणार. मग काय काय ते उरले पाहिगा. काय उरले तुमचं सांगा आता. महाराज म्हणते हे जी काही अशी अवस्था महाराज चिंतन करत असताना महात्मे म्हणतात अल्पायुष्य मानव देह शतगणिले अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहिगा. म्हणून बापू एकच कर. काय कर? राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वाहू घे उपाधी लक्ष लावू निराहा गोविंदिगा. या मानवी जन्माला जर तुला उद्धार करून घ्यायचा असेल महात्मे कळकळीने सांगतात बरं का. मी रोज सांगतच आहे. प्रपंचात आई आहे आणि परमार्थात महात्मा आहे महाराज. आई लेकराबद्दल काळजी घेते आणि महात्मा या जीवाबद्दल काळजी घेतात महाराज. म्हणून ही आपण तो महाराज आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. केवळ या जीवावर या जीवाच्या उद्धारासाठी महात्मे इथं येतात. या कर्मभूमीवर आलेली माझी तुकोबार आहे. या तुकोबारायने आपण तो महाराज म्हणतात अरे बापू बाकीच्या युगामध्ये आयुष्य आणि उदंड आयुष्य उदंड पण तो होतं पण या काळात या कलियुगामध्ये अल्प आयुष्य. म्हणून अल्प आयुष्यात अल्प साधनाने या जीवाच्या उद्धाराची साधना वेदाचा मत शास्त्राचा मत आणि पुराणाचा मत आणि महात्म्याचं सगळ्याचा विचार करून माऊलीने एका ठिकाणी म्हटलेली आहे महाराज चौवेदी जान शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिशी गाती मंतोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. बापू वेदाचं काय मत आहे? महाराजांनी म्हणतात वेद काय बोलतोय? वेदानंत बोलीला अर्थ वितुलाची साधीला निज निष्ठे नाम गावे आणि विठोबासी शरण जावे. वेदाचं मत आहे. बक्कळ बोले देवाबद्दल त्यांनी पण शेवट त्यांनी आपण तो एकच सार काढला निज निष्ठे नाम गावे आणि विठोबासी शरण जावे. शास्त्राचा तेच मत आहे. पुराणाचा तेच मत आहे. 18 पुराणाचे पोटी नाही नामे वीन गोटी. 18 पुराण सुद्धा ते सांगते. म्हणून वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणून सगळं सांडी मांडी प्रति टाकी वासुदेव नाम भोकी मोक्ष येईल सुखी नाम केवळ आपण तो महाराज ही जी काही नामाची महती नामाचं अनुभव म्हणून अनुभव आले अंगाते या जगात तसे. आमचं सांगणं वेगळं आणि महाराजाचं सांगणं वेगळं. तुकाराम महाराजाचं अनुभव झाल्याशिवाय त्यांनी कोणत्या गोष्टीचा पण तो गेले नाही. त्यांना नामाची अनुभूती झाली की तो भामचंद्रावर या नामानं काय केलेलं आणि काय झालेलं नाही या नामाची महती भामचंद्रावर 13 कोटी नामाचा जप झाल्यावर आता आमचं 1 कोटी बी व्हायला तयार नाही महाराज. होते का बापू? आमचं आयुष्य चाललंय सगळं चाललंय पण 13 कोटी व्हायला मुश्किल आहे.
का आम्ही सगळे इकडे बिजी आहो महाराज. आता कोई कहीं में मगन, कोई कहीं में मगन, जिस लगी शादी होई होई में मगन. कोणी धनामध्ये मगन आहे, कोणी स्वरूपामध्ये मगन आहे. याच्यामध्ये आमचा सगळा आयुष्य आपण तो चाललेला आहे बापू. म्हणून विचार करा, या जन्माचं जर तुम्हाला कृतकल्याण करून घ्यायचं असेल, एकच या कलियुगाचं साधन आहे, नामाप्रते साधन नाही. नामाप्रत साधन या कलियुगात नाही. म्हणून महाराज याविना अनेक असतापै साधन वाहात असे आणि विठोबाचे. त्यांना काय गरज पडली होती का तुम्हाला विठोबाची शपथ घेऊन सांगायला? एक कळकळीची जात आहे म्हणून सांगितले. म्हणून चिंतन करा बापू. एक चिंतन करत असताना अशा अनेक प्रमाण तुम्हाला देत आहे, पण वेळ नाही. चिंतन करत असताना घड्याळ गोड आहे का, पण तुम्हाला ज्ञानबा तुकाराम करलेले. म्हणून चिंतन, म्हणून त्या नामाची अनुभव आहे. नामाचं हे महिमा केवळ आपण तो महाराज अनुभवाने, अन्य संप्रदाय योग याग ध्यान धारणा ही सगळे आहेत. हे साधनं त्या प्रत्येक युगामध्ये 3 युगामध्ये चाललंय, पण या युगामध्ये काय नाही. म्हणून माऊलीने सुद्धा एका ठिकाणी म्हटले ना की योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाचे उपाधी धर्म. हे सगळं उपाधी आहे बापू, उपाधी. आणि उपाधी विरहित असलेला तो भगवान परमात्मा आमच्यावर, त्याचं जर आमच्याशी व्हायचं असेल तर तू एकच कर, त्या भगवंताचं नामस्मरण कर. हेच महात्मे सांगण्यासाठी इथं आलेले आहेत महाराज. म्हणून ज्या काही दुस्तर वाटा आहेत, ज्या सूक्ष्म वाटा आहेत, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले. पण ते नाम घेण्याचं सुद्धा तुकोबारे सांगतात. लावणी मृदंग तुळसी टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडे. त्या नामामृतातला जो आनंद, तेच नामामृतातलं जे रस, आणि ह्या जीवाला भेटण्यासाठी एकच साधन आहे बापू, त्याचं नामस्मरण. त्याच्यापेक्षा आपण दुसरं साधन या कली न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा भक्तिपंत बहुसोपा. पुण्य न गवया पापा येणे जाणे खेपा. येण्याची सकारात्मक बोलतात. जन्मावं मरावं ही जी काही व्यरधार या जीवाला लागलेली आहे, ती व्यरधार सुद्धा या साधनाने दूर होते महाराज. एवढं त्या नामाचा महिमा आहे महाराज. म्हणून महाराज म्हणते काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे चिंतिता विठ्ठल. त्या भगवंत नामानं काय केले नाही, कारण असा नामब्रीत तो भगवान परमात्मा नामासाठी पार पाववेल. कारण नामब्रीत आहे महाराज.
अन्यन्य चिंतोयाम त्याचं आपण स्मरण केलं, त्याचं चिंतन त्या नामाचं केल्याबरोबर केवळ तो नामासाठी काय त्या नामधारकाचा काय करील काही सांगता येत नाही महाराज. बघू वेळ मिळाली तर चिंतन करत असताना. आणि ही सारातलं सार आहे महाराज. म्हणूनच महाराज म्हणते त्रिगुणी सार निर्गुणी सार सारा सार विचार हरिपाठ. हरीचा पाठ म्हणजे भगवंत नामस्मरण. म्हणूनच कुठं जायची गरज नाही, कुठं घर सोडायची गरज नाही. असोनी संसारी जीववेग करी वेदशास्त्र बारे बाह्यसना हरिमुखे मना हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण के नाथ महाराज सुद्धा नाथ महाराजाचा हरिपाठ तुम्ही वाचा महाराज. हरिमुखे गाता हरपली चिंता. पुढचं काय रोज म्हणताव का नाही, रोज म्हणताव का नाही, पण इकडे हाव का आम्ही नाही म्हणायचं तेवढं फक्त, करायचं काही नाही. म्हणून महाराज म्हणते चिंतन करत असताना हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागोता. पुन्हा जन्म नाही बापू. एवढं साधन या कलियुगाचं एवढं श्रेष्ठ परिकर पावन करणारे ही नामसाधन आहे. आणि ही साधन सर्व साधनाचे सार. एकच तुम्हाला दृष्टांत देऊ, प्रपंचाचं सार काय आणि परमार्थातलं सार काय. शब्दशः अर्थ संसाराचं सार काय हो. आता आपल्या संसाराचं सार निघाले का. माझं बोलणं कळते का नाही का तेलुगूमध्ये सांगू. मी तेलुगू मराठी विचार करून बोलालो तुम्हाला. संसाराचं सार काय बघा. एक आपल्या घरी एक आपलं फंक्शन म्हणजे काहीतरी हे आहे म्हणा, कार्यक्रम आहे समजा. त्या कार्यक्रमासाठी मस्त भाज्या वगैरे सगळं तेल मसाले सगळेच घालतात महाराज. आणि जर त्याच्यात जर नाही मीठ टाकलं त्याला चव आहे का. तुमच्या मसाल्याचा काय नाही किंवा तेलाचा काय नाही. जर मीठ नाही टाकलं तर चव आहे का त्याला. म्हणून संसाराचं सार मीठ आहे आणि परमार्थातलं सार सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी ठोवाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. म्हणून सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. या भवसागराच्या पलीकड तुम्हाला जायचं असेल तर त्याचं स्मरण करा. 88 उच्चारा माझ्या विठोबाचे नाम. 88 प्रेमानं त्याचं नामस्मरण करा. आणि नामस्मरणाच्या योगे हा दुःखबीज संसार सुखरूप संसार होतो महाराज. म्हणून असे आपण तर अनेक साधनं महाराज तुकोबारा या जगात अनेक साधन आहेत महाराज. पण त्या वाटा सगळ्या मोडल्या महाराज. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. राजमार्ग महाराज. आणि राजमार्ग म्हणजे हेच आपण तो महाराज. आणि भगवंताच्या जवळ जाणारी वाट म्हणजे एकच भगवंताचं नामस्मरण आहे महाराज. बाकीच्या साधनाने त्याला 2 मार्ग सांगितलेले आहे. एक हिंगम मार्ग आणि एक पिपीलिका मार्ग महाराज. मार्गाची प्रकरण सांगत असतात. हिंगम मार्ग म्हणजे पक्षी आकाशात भरारी मारतो. कुठपर्यंत मारतो. त्याची शक्ती आहे तोपर्यंत आकाशात भरारी मारतो. आणि शक्ती क्षीण झाल्याच्या नंतर खाली येतो का नाही हो. खाली येते का नाही. पण एक मार्ग आहे मुंगी. मुंगी पिंपलिका म्हणजे मुंगी. आणि ती मुंगी झाडाच्या बुडापासून ते कुठपर्यंत जाते. ती कुठपर्यंत जाते. शेंड्यापर्यंत जाते. तसं योग मार्गाचं आकाशात भरारी मारतील पण पुन्हा खाली येतील नाही ना. पण आमचा मार्ग तसा नाहीये. म्हणून या नामाची महती आहे महाराज. म्हणून नाम एवढं परिकर पावन करणार आहे. म्हणून योग याग तपे केली तयानी. अरे नामापुढं सगळं तुच्छ आहे महाराज. कारण अनुभवाने सांगितले नामानं काय झालेलं नाही आणि काय करणार नाही. एवढी नामाची महती
विठ्ठल नामाची महती सांगत असताना तुकोबाऱ्या अनुभवाने तुम्हा आम्हाला सांगतात, बापू या युगामध्ये काही नाही, फक्त एकच नामाचं कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घर नारायणा. महाराज म्हणते पुढे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगात पापी कोण? नामाशी विनमुख ज्याच्याकडे नाम नाही, आता किती माणसं असेल मला काही सांगता येत नाही, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिवीन धावया न पवई पुणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामी ते लोक उद्धर. किती लोक? तिघच उद्धार होते. आता महाराजांचं म्हणणं आहे तिन्ही लोक, मृत्यू, पाताळ आणि स्वर्गाला इतकं पावर आहे महाराज. पण त्या नामाची महती न कळल्यामुळं आपण कुठेतरी आपण तो दुःखाला कारणीभूत होऊ नये, म्हणून एवढा नाम परिकर पावन करणार आहे. म्हणून सर्व साधनाचं ते आहे. याच्या पुढे सगळे नामापुढे सगळी जी काही साधनं तुझे झाले. म्हणून शेवट तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सर्व साधनाची सार, भवसिंधू तरी पार येऊ. महाराज म्हणते सर्व साधनाचे सार, भवसिंधू तरी पार विठ्ठल विठ्ठल.
वारकऱ्याचं भजन आहे बापू. वारकऱ्याचं भजन आहे, कलाकाराचं भजन नाही. खरं बोलले की अवघड वाटलं म्हणून चिंतन करत असताना महात्मे म्हणतात, काय नोहे केली एका चिंतिता विठ्ठले. त्या भगवन नामाने काय केले नाही आणि काय करणार नाही ना, एवढा जो त्या अखंड भगवन नामस्मरण करणाऱ्याच्या नामब्रीद आहे महाराज. अशा अनेक तुम्हाला दृष्टांत सांगतात, पौराणिक दृष्टांत आहेत महाराज. विचार करा, अखिल कोट ब्रह्मांड नायक जो भगवान परमात्मा त्रेता अवघातला पण तो महाराज चिंतन करत असताना या नामाना पशुचा उद्धार झाला. आमचा होणार नाही का बापू? पण आमचा विश्वास नाही नामा, कारण तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. बाकी तुकोबारे बाकी काहीच मानले नाहीत महाराज. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकाराने सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. आता त्याच्या परत दुसरं नाही महाराज. आम्ही आठवड्यात किती देव करतो काही सांगता येत नाही. सोमवारा की महादेवाला हर हर महादेव म्हणता, मंगळवारी सच्चिदानंदांबा बायू, मंगळवारी म्हणता, बुधवारी पांडुरंगा बोला पंढरी, गुरुवारी दत्तात्रेय, शुक्रवारी अंबाबाई, पुन्हा शनिवारी बजरंगबली आणि रविवारी. जोपर्यंत या जीवाचा एवढा निर्धार नाही, नामावर विश्वास नाही, तोपर्यंत आमचं काही नाही दादा. वृद्ध आहे सगळं आमचं जीवन. करलाला आम्ही भजन करलाला सगळं करलं, पण ज्ञानपा तू करा. खरं बोलून मी माग आहे, पण काय नाही. पण तू खरं बोललं तर काय, तुम्ही चिंतन करा बापू. खरं बोलल्यानं सख्या आईला राग येते, म्हणून तुम्हाला राग येणार तर काय न बोलाय का हो? असू द्या, पण एक जात कळकळीची आहे म्हणून बोलून जातो. राहते कळकळीची जात आहे म्हणून बोलून जातो. एक असा पशुचा उद्धार ज्या नामाने झाले, मग आमचा उद्धार होत नाही का? पण त्या नामावर आपला विश्वास नाही महाराज. एक चिंतन म्हणून सांगून जातो. रामचंद्र प्रभू वनवासाला गेले आणि ही सर्व महाराज बघा, देवाचा बाप राजा दशरथ. आता ते सगळे तुम्हाला चरित्र माहिती मी जास्त सांगत नाही, उगाच दिशा दाखवून जातो. रामचंद्र प्रभू, सीता आणि लक्ष्मण हे वनवासाला गेले आणि ज्यावेळेस राजा दशरथ विव्हळ, कारण हे कर्म किती जबरदस्त आहे महाराज. कर्मी राम वनवासा गेला, कर्मी दशरथ विव्हळ मेला. नवसरा कर्मे रावण क्षेव पावला. कर्मे रावण क्षेव पावला, वियोग घडला सीता देवी. मग आता कसं करूच सांगा, तुम्हीच सांगा. मनाला सगळ्याला येते हो, करायला काय येत नाही. राग येऊ द्या तुम्हाला. म्हणणं आणि करणं लई फरक आहे. राजा नहुस सर्प झाला, हे अभंगवाचा किंवा अभंगवाचा म्हणजे कळते. एवढं जबरदस्त जे कर्म आहे, ज्याला हे कर्म टळत नाही, पण हरी कृपे त्याचा नाश झाला. मला मी सांगून वेळ मिळाला तर सांगून जाईल. एक चिंतन आहे बापू. विव्हळ पण तो महाराज ज्याच्या पण तो अंतिम संस्कारला रामचंद्र प्रभू येऊ शकले नाहीत. पण महाराज चित्रकटातून सीतेला घेऊन जाताना, सीतेला पण तो म्हणजे कारण जटायू महाराज हे तिघ भाऊ आहेत. आता त्याचा विस्तार मी सांगत बसत नाही. हे कश्यपासून सृष्टी झालेली आहे. कश्यपाची उन्नती आणि आपण तुम्हाला कुत्री सापाची गाई आणि गरुड संपातीची गाय आई आहे महाराज. त्या आपण तुम्हाला 3 अपत्य हे गरुड संपाती हे जे काही आपण तो महाराज हे रामभक्त महाराज
आणि केवळ आपण तो जात असताना जटायू रावणाला आडवं झाला, सर्व काही युद्ध केला, पण महाराज एवढा शक्तिशाली रावण पण कपटी राक्षस. एक दोन जटाईला विचारले, रामभक्त याला खरं बोलत घर, तुझं मरण कशात आहे? माझं मरण पंखामध्ये आहे. आपण तो सत्य सांगितलं महाराज. आणि ज्यावेळेस पंख उपडले आणि रामनाम करणारा जटायू पक्षी रामचंद्र प्रभू येजोपर्यंत कंठात आपण तो नाम आहे महाराज, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाशी. कंठात काय राहू? मी केव्हाही सांगतो महाराज. एकानं मला प्रश्न विचारला, बाबा मी विद्वान म्हणून नाही सांगत, एकानं मला प्रश्न विचारलं, बाईला पतिव्रता, बाईला मंगळसूत्र, बाई कुणाच्या ताब्यात राहो? हा, कुणाच्या? माझं भाषा कळते का नाही? कोणाच्या ताब्यात राहो? माझी भाषा कळली का नाही म्हणतो. नवऱ्याच्या ताब्यात राहो का नाही? कारण नवऱ्यानं मंगळसूत्र बांधते, जोडवी घालते, मग बाई त्याचं ऐकावं लागतं का नाही? बरोबर आहे. मग बाई नवऱ्याच्या ताब्यात राहावं बाई, आणि माणसं कोणाच्या ताब्यात राहावं? मनुष्य. बरं, एक तुम्हाला रागवू देऊ नका, कळकळीनं बोलतो. ज्या बाईचा पती वारला, मग त्या बाईनं मंगळसूत्र जोडवे काढते का नाही? मग त्या बाईला कोणतं नाव येतंय? माहिती का नाही? मग जरी आम्ही भगवंताचं नाव, आता आम्हालाही कुणाची माळ आहे? आता तुम्ही पुरुष आहात काय स्त्री आहात? हा, हे मग गळ्यात माळ का घातला? राग येऊ दे नको राजा, मी तुझा धाकटा भाऊ आहे, तू असं काही समजू नको. हे शरीर कुणाला तर आम्ही अहवाल तर केले ना, मग त्याचं ऐकावं लागेल का नाही आपण? जर ज्याने सांगितले, ज्यांनी माळ घातले, त्याचं आपण तो महाराज नामस्मरण करून सांगले, त्याचं ऐकावं लागेल का नाही? मग ज्याच्या कंठात स्मरण नाही त्याला काय म्हणावं? त्याला काय म्हणावं? विधवा. हाय का नाही? पतीच्या आणि पती ज्यावेळेस गेले सगळी अलंकार बाजूला जातात तसं. आणि ह्याचं जी काही ज्यांनी विचारल्याच्या नंतर ते वारला, आणि वारल्याच्या नंतर आपण तो महाराज सुंदरकांडामध्ये याचं मला आपण तो प्रकरण गळसरी म्हणजे मंगळसूत्र. आता आपल्यात गळसरी कोणते? भगवंत नामाची गळसरी आहे. मग ते भगवंत नाम तिथं नाही गेलं तर त्याचं नाव काय? विधवा. मग आता आम्ही कुठली वारकरी रे बापू? अवघड आहे बापू. म्हणून चिंतन करा, भगवंत नाम स्मरण करा, केवळ आपण तो महाराज एवढी नाम. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू सीतेचा शोध घेत पंपा सरोवराला आलेले, पंपा सरोवर पुन्हा आपण तो आता हंपी म्हणतात त्याला, पंपा सरोवराजवळ त्या कदम राक्षसाचा निपात करून पुढे जात असताना जटायू आपण तो कंठात राम आहे महाराज, आणि रामचंद्र प्रभू हे जोपर्यंत कंठात स्मरण आहे महाराजाचं, म्हणून कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाशे. त्या नामाची महती कशी आहे बघा. ज्याच्या कंठात भगवंताचं नामस्मरण आहे त्याचा प्रकाश आहे, आणि ज्याच्या आपण तो कंठात नाम नाही त्याला काय? अंधकार आहे महाराज. अवघड आहे बापू. म्हणून चिंतन करत असताना ज्यावेळी एकदम आपण तो महाराज जातात रामचंद्र प्रभू, आपण तो महाराज कंठातल्या स्वराला ते ऐकलं, आणि त्या जटायू पक्षाला आपल्या मांडीवर घेतलं महाराज, मांडीवर. आणि जटायूनं जे काही शेवटचं काय सांगायचे ते रामचंद्र प्रभूला सांगायला लागलेलं आहे. रामाने जी काही सीतेनं जे टाकलेली वस्तू, ज्यावेळी एकदम आपण तो महाराज विचार करा भाऊ,
सगळी वस्तू लक्ष्मणाच्या समोर आपण तो जटायू पक्षी दाखवायला सुरुवात केलेला आहे. का करण्यात सगळे आपण तो महाराज ते सीतामाईचे आहेत म्हणून आपण तो महाराज जटायू सांगतो. आणि ज्यावेळेस नाकातली जी काही आपण तो महाराज होती, नाकातलं जे सीतामाईच्या, त्यावेळेस त्या लक्ष्मणाला विचारतो. त्यावेळेस लक्ष्मणानं सगळ्याला उत्तर दिलं, पण नाकातल्या आपण तो महाराज मुथीला आपण तुम्हाला उत्तर दिलेलं नाही लक्ष्मण. आणि ज्यावेळेस आपण तो म्हणजे कारण न देण्याचं कारण याच्यात काय आहे की लग्न झाल्यापासून ते त्या सीतेचं मुख त्या लक्ष्मणानं पाहिलेलं नाहीये. याचे कारण आहेत महाराज. म्हणून हे कुणाचं हे सांगता आलेलं नाही महाराज. आता आमचे ज्ञानबा तुकारामांचं आहे सगळं बापू, चिंता नाही बापू. एकदम आपण तो महाराज सगळ्या वस्तू आपण तो रामाला हवालत्या केल्या कोण? जटायूने. आणि ज्यावेळी जटायू मांडीवर घेतलेले त्या जटायू पक्षाला आणि म्हणतात, अरे तुला माझं पद देतो, तुला सर्व काही करतो आता. त्यावेळी जटायू पक्षाचं स्वतः शेवटचं बोलणे त्या जटायूचं, रामा एवढं समय तुझ्या मांडीवर राहो आणि आपण तुझ्या मुखाकडे पाहते, एवढा असा वेळ मला केव्हा मिळणार आहे. म्हणून न लगे तुझी मुक्ती, न लगे तुझी मुक्ती, तुझ्या चरणेची आरती देई देवा. मला तुझ्या मुक्तीची गरज नाही, तुझ्या भुक्तीची गरज नाही. कारण तुझं पाहता समोर, तुझं पाहता सामोरी, दृष्टीने फिरे माघारी. तुझ्या समोर, माझ्या समोर तुझं मुख आहे, तुझ्या समोर तुझ्या माझ्या कंठात तुझं नाम आहे. मग हे वेळ मला केव्हा मिळेल? पण आता मला दुसरं काही आपण तुम्हाला नाही. आणि नामासाठी पार पावविल जटायूचा उद्धार या नामात झाले. मग काय नोये केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. योग याग तपे केली तया नियमोपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. विठोबा रखुमा करणार नाही. म्हणून तुम्ही सगळेजण मानवी जन्माला जेवढे जीत, स्त्री असो पुरुष असो, या कलियुगात सगळ्याला अधिकार दिलेले परमात्म्याने. या रे लानतोर या तेवळ त्या नारीनं करावा विचार नलगे चिंता कोणासे. बापू काही चिंता करू नका, फक्त एकच, जड जीवा तारण हरी एक, हरिनाम सार जीवा या नामाची. उपमा त्या देवाची काय, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ. पुढचं काय, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. कस सोपा आहे? अवघड आहे बापू. जड जीवा तारण हरी एक, हरिनाम सार जीवा या नामाची. उपमा त्या देवाची गुणवाणी, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ. आणि पूर्वजा वैकुंठ. एवढं सोपं असताना करायची तयारी नाही, मग अवघड कोण करणार आहे हो? म्हणून या कलियुगाचं साधन हेच आहे. म्हणून बघा तुम्ही,
शिरोळला जायचा, या शिरोळला यायचं असेल तर हे तिकडून लई दूर 15 किलोमीटर फरक पडते हो. इथून जवळ वाट आहे बघा, जवळ वाट आहे म्हणतात का नाही माणूस, मधल्या रस्त्यानं जावं मध्ये. तसं मधला रस्ता तुकोबारे काढतात. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे, ध्वज कुंज करू टके श्रंगारनिके करुणी, तुका म्हणे हेची नीट आणि जवळी वाट वैकुंठा. वैकुंठ वैकुंठ या शब्दाचा ज्ञानदेवा पाठ. हरी हा वैकुंठ भरला गणदाटा दिशे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. आता किती सांगू, किती सांगून बी नामाकडेच यावं लागते बापू. किती फिरून फिरून मी त्याच गावाला यावं लागतंय. बरं आपण किती दूर बी जावा, आपल्या जन्मलेल्या गावाला यावं लागते का नाही. तसे किती साधना करा, जोपर्यंत या साधनाकडे नाही आलं तर आमचा उद्धार होणार नाही. म्हणून अशा अनेक प्रमाण अनेक दृष्टांत महाराज सांगते. म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. या भवसागरातून तरण्याचा एकच उपाय आहे भगवंताचं नाम. नाम हे सांगडे महाराज, सांगड घालू सांगड घालू, ही जी काही सांगड नाम सांगडे महाराज. या नदीतून पहिल्या तीराला जाण्यासाठी एकच तुम्हाला आठवलं म्हणून सांगून जातो. रामचंद्र प्रभू वनवासाला जाता शरयू नदीपर्यंत सगळे अविध्यवासी लोक तिथं पाठवण्यासाठी आले. तर हे लोक मला सोडत नाही म्हणून शरयू नदीच्या तीरावर रात्रीला मुक्काम केले. आणि गुहकाला सांगितलं मला या सगळे झोपल्याच्या नंतर, मध्यरात्रीला सगळे झोपल्याच्या नंतर आम्हा तिघाला या नदीच्या पहिल्या तीराला मला नेऊन सोड. त्यावेळेस त्या गुहकाने ऐकलं. आता गुहकाचा पूर्वजन्म काय आहे, समुद्रामध्ये कासव होता. कासव गुहक हे कासव होता. आणि त्या कासवाने एक ते देवाला पाहायला गेले की ते शेषावर शेय करणारा तो भगवान परमा, ते साप, त्या सापण तो कासवाला जवळ येऊ देऊच नाही महाराज, जवळ येऊ देऊच नाही. त्याशी आपण त्या कासवानी प्रार्थना करते देवाची. मग त्यावेळेस तो कासवाचा जन्म. आणि आपण तो महाराज गुहकाचा महाराज, आणि त्याला दूर केल्यामुळं केवळ आपण तो महाराज लक्ष्मण एवढं रामाजवळ असताना, लग्न झाल्याच्या नंतर वनवासाना सुद्धा जाताना राम पुढं, मध्ये सीता आणि लक्ष्मण कुठं. जरी रामाला पाहायचं असेल तर लक्ष्मीला म्हणजे सीतेला बाजूला करून असं पाहावं लागतो. तसं आम्ही भक्ती करत असताना सुद्धा मायानेची जी काही चिंतन आहे, ती जी काही अवस्था जोपर्यंत, म्हणून महाराज चिंतन करत असताना एक अशी अवस्था आहे. आणि त्यावेळेस एकदम आपण तो महाराज, म्हणून रामापासून लक्ष्मणाला दूर करण्याचं कारण म्हणजे कारण शेष अवतार आहे ना, तो लक्ष्मण शेष अवतार आहे, शेषाचा अवतार लक्ष्मण. म्हणून रामापासून जसं त्या कछवा त्या कासवाला आल्याच्या नंतर भय घालत होता, त्यावेळेस ते दूरच राहत होतं, तसं आता इथं गुहक जवळ झालेला आहे आणि लक्ष्मण रामापासून दूर झाला का नाही. बरोबर आहे काही का चुकलं? नाही, बरोबर असेल तर बरोबर म्हणा. म्हणून केवळ आपण तो असा गुहक. आणि ज्यावेळेस एकदम आपण तो महाराज त्याला सांगितलं त्या रामाने, आणि ज्यावेळेस एकदम आपण तो महाराज बरोबर सगळेच अवितेवाशी लोक त्या शरीर तीरावर झोपलेली आहेत. राम जागीच आहे महाराज. आणि गुहकाला उठवलं महाराज. आणि उठवल्याच्या नंतर राम, सीता, लक्ष्मण मध्यरात्रीला पण तो महाराज नाभीत बसले. आता ते पुढची कथा बी आहे, मी सांगत बसे. त्याची आई रामाला बसू दिलेली नाही का, तिला माहीत होतं पूर्वचरित्र. याच्या पायातून अहिल्याचा उद्धार, याचा पाय लागले की बंड्याची बाई झाली, मग या नावाची बाई होईल म्हणून तिला भय गुहकाच्या आईला. म्हणून ती रामाला बसू देत नाही महाराज.
त्यावेळेस गोहकानं आईला समजावतो आणि त्या नावीत बसवतो महाराज. आणि बसून आपण तो पहिलं तीराला आपण तो राम लक्ष्मण सीतामाईला सोडतो. आणि त्यावेळेस रामाने पलीकडे घेऊन गेल्याच्या नंतर त्यावेळेस काहीतरी याला मोबदला द्यावा म्हणून आपण तो काढत असताना गोहकाने दोन्ही हात जोडले. देवा, या नदीतून मी घेऊन जातो आणि या भवसागरातून तू घेऊन जाऊ एवढंच. आता मी तुला मला तू काही देऊ नको आणि मी तुला काही या भवसागराच्या पलीकडे घेऊन जा असं गोहकाने रामचंद्र प्रभूला म्हटलेलं आहे महाराज. मग तारू भला पांडुरंग पाव बिजोने दिया. महाराज म्हणतात, महाराज आपण तो एक प्रमाण आहे महाराज. कार्य करत तसाच भवसागर तरता कार्य करत असे चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवूनिया त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जगजेटी भावा एकासाठी म्हणून तुम्ही त्याचं नामस्मरण करा. या भवसागराच्या पलीकडे त्याने घेऊन जाणारा एवढा नामाचा ब्रीद आहे. मग काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. ज्ञानेश्वर मी काही कीर्तन का नाही, फक्त प्रेमात कुठेतरी अडकतो आणि प्रेमातून जे कळालेले दोन शब्द सांगून तुमच्या पाया पडून रामकृष्णाने म्हणा एवढं सांगून जातो. सांगतो तुम्हासी बजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म. म्हणून बापू या बहुसागरातून तरण्याचं एकच साधन आहे, नामस्मरण आहे. या नामस्मरणाने काय झालं नाही आणि काय केलं नाही हे सगळे जे काही योग यागतात हे सगळे बाकीत. अरे बापू तुकोबार आहे, सगळ्या संप्रदाय लोकांना विचारतात नामे तरीला नाही कोणी ऐसा ध्या निवडून. हा, या नामानं कोण तरले नाही सांगा, सांगून मला का. संत महंत सिद्ध ऋषी नामे तरीला नाही कोणी. सगळ्याला महाराजांनी विचारलं, सगळ्या संप्रदायाच्या लोकांना विचार बापू नामानं कोण तरलेलं नाही सांगा आम्हाला. म्हणून महाराज एकच जन्म आहे भगवंताचं नामस्मरण घेणे, हाच जन्म आहे. हे जन्म गेलं तर नामस्मरण करायला अवकाश मिळत नाही बापू. बाकी जन्म संसार करायला 83,99,999 जन्म संसार करायला आहे, चिखलात उड्या मारायला आहे. पण महाराज एकच जन्म आहे भगवंताची प्राप्ती आणि त्याचं नामस्मरण करायला एकच जन्म आहे. म्हणून देवे दिला देव भजना मध्ये झाला पाटा पालिकेचा. म्हणून बापू हा देह कशासाठी मिळालेला आहे, त्याची प्राप्ती त्याचं नामस्मरण करण्यासाठी हा देह मिळालेला आहे. मिळालेल्या देहातून तुम्ही त्याचं नामस्मरण करा आणि या भवसागरातून पहिलं तीराला जाण्याचा प्रयत्न करा. हेच महात्मे सांगतात आणि याच्यासाठीच महात्मे इथे येतात. आलेली महात्मे तुकोबार आहे, हेच सांगतात की बापू या नामानं काय झालं नाही काय करणार नाही. एवढा नामब्रीद देतो भगवान भक्तासाठी नामासाठी पार पावविल. अशा अनेक पण त्या नामावर विश्वास तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून तरली तरती उगा आठवलं म्हणून सांगून जातो. आमचा विश्वास आहे का नामावर? आहे का? आहे आहे तुझं एकट्याच आहे, बाकीच्याच विश्वास आहे तर सगळं आहे, नाही तर नाही. संसाराला विश्वास लागते, परमार्थाला विश्वास लागते. बघ एक चिंतन म्हणून सांग. एका गावात एक महाराज आला. आता भगवीत
देखुनी तारास्वामी म्हणतात ना. एक महासाधू एक आलेला आहे. आता मंदिरात त्यांचा मुक्काम झाला. आता एक माझा बघतो आपण तो महाराज त्यांची जेवण्याची खाण्याची सोय केली. महाराज तुमचं काय असते, तुम्ही सगळ्या लोकांना उपदेश देऊ शकता का म्हणलं. हो देता म्हणलं. मग त्या महाराजांनी आपण तो सांगितलं उद्यापासून आपण देऊ, कोणाला त्याला उपदेश देता येते म्हणले. मग सगळे आपण तो महाराज गावात दांडोरी पिटले. कुणाला गुरुपदेश घ्यायचा असेल त्याने सगळ्यांनी या. महाराज आलेले आहेत. आता महाराज पुन्हा येतील का नाही, या सगळ्याला दांडोरी दिली त्या गावामध्ये. आता प्रत्येकाने आपण तुम्हाला लाईन लागली महाराजाची, उपदेश घेण्यासाठी लाईन लागली. लाईन महाराज सकाळी 7ला बसलेले. महाराजाला कोणी आलेलं माणूस, महाराज माझा उपदेश द्या. पण महाराज खाल्लो का पिल्लो का म्हणून कोणी विचारत नाही बरं का. आता मी एवढं पळापळी करलं, महाराज जेवला का म्हणून कोणी विचारणार मला. मीच विचारतो तुम्हाला जेवला का म्हणून. माझी अवस्था अशी आहे हो. चिंतन करत असताना महात्मे सांगतात, कोणी विचारलं नाही. शेवट आता आपण तो 5 वाजले, 6 वाजाच्या दरम्यान एक आपण त्याला कवा माहीत झाली पण असं 4-5 वाजता महाराज उपदेश ते आले. पाप गडबडी महाराज जातील म्हणून. महाराज एकदम महाराजाची BP वाढलेली एकदम. चल सरक म्हणले, चल सरक म्हणले. पण ते बिचारा भाव शुद्ध अंतकरणाने आला. हेच उपदेश आहे म्हणून त्याच जप करायला सुरुवात केलं. जप करायला सुरुवात केली. करत असताना सगळ्या आपण तो महाराज गेले. 1 वर्ष झालं. श्रावण महिना आला आणि श्रावण महिन्यामध्ये आपण तो महाराज त्या गावाला होती नदी आपण तो नदी आणि नदी आपण तो महाराज असल्यामुळं नदी भरून चालली होती. महाराज बरेचसे आमचे या गावात शिष्य आहेत म्हणून महाराज श्रावण महिन्यामध्ये त्या गावाकडे येण्याला निघाले. नदी भरून चाललेली आहे आणि महाराज पहिल्या तीराला बसलेले आहेत. एक शिष्याचं शेत अलीकडं आहे, महाराज पलीकडं आहेत. त्यानं महाराजाला बघितलं. अरे बापरे महाराजाला. पण नदीतून कसं आणावं याचा विचार त्या शिष्यानं करायला सुरुवात केली. करत गावात चांगले महाराज आले. 2 दिवस झालं. त्यांना काही नाही, चहा नाही, पाणी नाही, काही नाही. सगळे गाव जमा झालं. पण कोणी या नदीतून त्या महाराजाला नाही जायला तयार कोणी नाही. महाराज हे लास्टला 3 दिवस झाल्याच्या नंतर सगळे गाव तिथे जमा झाले. ती आपण 3ऱ्या दिवशी या बाबाला कळालं. कुणाला? चल सरक. ते घोंगडी घातलं. म्हणाल काय चाललंय म्हणलं महाराज येऊन 3 दिवस झाले, काही नाही. मग काय करायचं. महाराजाला अलीकडलं तिला घोंगडी टाकली की घोंगडी टाकलं. चल सरक म्हणजे महाराजाजवळच गेलं पहिल्या तिला. महाराज बी परेशान झालं. महाराज अस्सल ज्याला सांगितलं होतं याला कोणी नाही. महाराज सुद्धा परेशान झालं. कसं आलं यानं म्हणून. एकदम आपण तो महाराज चला 3 दिवस झालं तुम्हाला चहा नाही, पाणी नाही, बसा घोंगडीवर. महाराज उघडं घोंगडीवर बसायला भिवलं की घेऊन जाते का नाही तर नालबातो करा. आता ज्याचा नामाचा विश्वास महाराजाला नसल्यावर मग शिष्याला होते होय. येड्या महाराजाचं असं म्हणणं आहे. चिंतन करत असताना महाराज सुद्धा गांगरून गेलेला आहे. घेऊन जाते का सोडून देते नाही देत म्हणून महाराजाला सुद्धा त्या नामावर विश्वास. महाराज पाया पडले ते बिचारा. महाराज माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. हाय रे बापू. मग तुम्हाला पहिले तीराला घेऊन जातो, बसा. काही असो म्हणून बसले महाराज. चल सरक म्हणजे आपण तो महाराज पहिलं तीराला आले की नाही. कारण हे विश्वासाचं फळ आहे महाराज. नाम कितीही चांगलं पण त्या नामावर आपला विश्वास नसला तर कुठंतरी आपल्याला दुःख भोगावं लागते महाराज. मग नामेची तारिले कोट्यानुई कोटी आणि नामेची वैकुंठी बैसविले. नाम एवढं परिकर आणि पावन करणार आहे म्हणून हाकारोनी सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. मानवी जन्माला एकच जन्म आहे, भगवंताचं नामस्मरण. स्त्री असो पुरुष असो कोणी असो सगळ्याला भगवंताचं नाम. कलियुगा माझी करावे कीर्तने तेने नारायण देईल भेटे. कलियुगात कीर्तन हे नामघोष करते निर्लज हर्षीदास. सकळ ओतंबलेचा तुडती पास बंधाचे. जन्म मरण याच्यानं जाते, दुःख वजा नामाने जाते.
आता किती सांगू याचे फायदे नामाचे, म्हणून एवढं फायदा या नामात आहे, म्हणून नाम एवढं परिकर पाऊल करणार आहे. म्हणून सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करून या जीवाचं तुम्हाला हित करून घ्यायचं. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकवेद. सकळाच्या पाया माझे दंडवत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम 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 साधनाचे सार्वभौ सिंधू त्रिपार. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय